तर नमस्कार मंडळी. आता ना मी आज त्यांच्यासाठी टिफिन बॅग बनवते. हे बघा 2 कपडे घेतलेले आहेत आणि 2 कपडे म्हणजे असे घेतलेले आहेत की थोडासा वरचा कपडा जो आहे ना तो सॉफ्ट आहे आणि तरी पण जाडच आहे आणि आतला जो कपडा आहे तो आपला सीट कवरचा असतो की नाही तसला कपडा आहे बघा. आणि मग दोन्हीला एक ठेवून छान फिनिशिंगने शिलाई मारून घेतली आणि त्याला असे छोटे छोटे ट्रिप कट करून छोटे छोटे त्याला जे आपले पकडायला असते ना हँडल ते लावून घेतलं. आता हा कपडा आहे ना खूप जाड होता ना, तर मशीन थोडा त्रास देत होती, पण ठीक आहे. मला थोडं जाडच पाहिजे होती कारण की टिफिन बॅग मला जशी त्यांना पाहिजे होती ना तशी काय बाहेर मार्केटमध्ये मिळत नाही, कारण की त्यांचा छोटूसा टिफिन आहे आणि तेवढ्याशा छोट्याशा टिफिनसाठी कुठली टिफिन बॅग मिळणार. म्हणून मग त्यांना असं होतं की हालायला डुलायला नको टिफिन, त्याच्यामध्ये नीट बसला की एकदम नीटच राहायला पाहिजे. आणि छोटे छोटे कॉर्नर कट करून घ्यायचे बघा आणि जी लास्टला जी शिलाई मारून शिल्लक कपडा आहे ना तो पण कट करून घ्यायचा शिल्लकचा कपडा आणि हे कॉर्नर आहे ना असे पकडायचे तिरके आणि एक एक तिरकी शिलाई मारायची. जसे पकडले आहेत ना मी व्हिडिओमध्ये तशी. मोबाईल पकडता येत नाही ना त्यामुळे जास्त हे नाही. आणि टिफिन बॅग रेडी. कसं आहे कशी झाली टिफिन बॅग नक्की सांगा. आता मग नंतर ना टिफिन बॅग तर बनवलीच होती, मग पाण्याची कॅन पण बनवायला म्हणजे पाण्याची कॅन नाही बनवली, त्याची जी कवर आहे ना ती बनवली. ते पॅन्टचीच बनवलेली आहे मी, कारण की पॅन्ट आहे ना तो खूप जाड आहे आणि सॉफ्ट आहे, त्यामुळे मग मी खालचं त्याचा एक पॅन्टचा जो एक साईडचा भाग असतो तो कट करून घेतला आणि त्याच्यामध्ये ती कॅन फसवली आणि त्याच्यामध्ये वरनं आता झाकणाला जागा ठेवली, हँडलला पण ठेवली. कारण की आता जर ओपन केलं पाणी भरलं त्याच्यामध्ये आणि वरनं जर पाणी टाकलं तर एकदम गार पाणी राहतं आणि एकदम फ्रीजसारखं, पण बिना फ्रीजचं बरं का. आता आमच्याकडे फ्रीज नाही ना, आणि फ्रीज जरी असलं तरी पण ते घरातनी पाणी राहतं पण बाहेर नाही ना नेता येत. तर कशी वाटली आयडिया नक्की सांगा. आता बाहेर